3, 2, and 1. Here we go with the first ball of the tournament, season 7. फुल टॉस चेंडू फुल टोल देऊन गेलाय थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार 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 सिक्सर. स्नो चेंडू आहे, अवांतर धाव देखील असणार आहे आणि पहिली एअरलाइन्स होता लँड झालाच नाहीये. चेंडू अगदी थेट बॅटवर आला आणि डिस्पॅच केला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर आक्रमकता दाखवत असताना अजय कानाडे गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग मध्ये संधी फार कमी भेटली, मात्र या ठिकाणी संधी भेटली, संधी सोना करताना पाहायला भेटत आहे. चांगला चेंडू रिलीज केला या ठिकाणी सनी शर्माने. टप्पा योग्य होता, दिशा योग्य होती आणि अगदी चॅनल मध्ये टाकला हा चेंडू आणि आलाय डॉट चेंडू. चांगली पिचिंग या ठिकाणी करावं लागेल. पहिल्याच बॉलवर 7 धावा आलेत अजय कानडे बॅटिंग करताना पाहायला भेटत आहेत. चांगला फटका व्ही शेप मध्ये अप्रतिम दर्जेदार क्वालिटी आणि पॉवर प्ले फोडत असताना दाखवलाय डीप लॉंग ऑफच्या बाहेर फेकला गेलाय, हा देखील आलाय दणदणी दर्जेदार 4 चौकार. गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग मध्ये अवघ्या एक बॉल फेस केला, डॉट झाला, त्यानंतर त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात आली. त्याचा आज उत्तर देत असताना अजय कानडे दाखवत असताना मी आहे कॅपेबल, मी कधीही केव्हाही मोठे स्ट्रोक प्रोड्यूस करू शकतो आणि अजय कानडे तोच क्लास दाखवत असताना पुन्हा एकदा डीप कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिला गेलाय. या दरम्यान एक सिंगल धाव विथ द बॅट आणि या सिंगलने धावफलक स्कोर कार्डवर टोटल 12. आदर्श आहे स्कोरिंगच्या भूमिकामध्ये आपल्या समेत आदित्य. पुन्हा एकदा गोलंदाज तयार शनी शर्मा. ओ चांगला चेंडू खोलात टाकला होता, सन्मान देत असताना अजय होते स्ट्राईक एंडकडे. एक अजय कानडे या संपाचा सिग्नल आला, लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव. या स्पर्धेमध्ये LBW आउट नाही आहे. हे अगदी बॅटरसाठी संधी आहे की घुसून मारा, सफल होऊन मारा, तुम्हाला LBW स्वरूपात आउट दिला जाणार नाही आहे. पुन्हा एकदा अजय कानडेसाठी पुढील चेंडू सनी शर्माचा. स्लोवर चेंडू फुल टॉस होता, कॉर्नर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. बिट्टू सर त्या ठिकाणी वेगाने येत आहेत, बॉलला चेस करत आहेत आणि पाहता पाहता चेंडू मधोमध निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय देखील आलाय खणखणीत 4 चौकार. पॉवर प्लेचा पॉवर हिट बॅटिंग या ठिकाणी अजय कानडेच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार, 2 चौकार आणि एक षटकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. शनी शर्मा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज आहे एंड गॉन. अजय कानडेला निघावं लागेल मैदानाच्या बाहेर, थेट तंबूच्या दिशेने आलाय. पहिल्याच अगदी विकेटचा पतन. टीम SS क्लासेस साठी मोठी विकेट आली आहे. अजय कानडे बॅक टू द आउट. कारण स्वतःची सावली पण फक्त उजेडात दिसते आणि अगदी तुम्हाला जर चमकायचं असेल तर विथ द बॅट तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागेल. नेहमी म्हणतो मी, अगदी तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक असेल किंवा नसेल, मात्र तुमच्या बॅटमध्ये चमक हे पाहिजे. आणि जर तुमच्या बॅटमध्ये चमक आहे तर तुमची धमक देखील आहे आणि तुमच्या नावाची हवा देखील असणार आहे. लेट्स सी पाहूया. अजय कानडे बाद झालाय तर नॉन स्ट्राईक एंडकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर गेलाय. एक चांगला मातब्बर खेळाडू ज्याच्याकडे देखील क्षमता आहे. खाली प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने संधी भेटली आणि संधीचा सोना केला. ओव्हरऑल चांगली बॅटिंग केली. मिस्टर सागर बॅटिंगसाठी गेलाय मैदानाच्या आतमध्ये.
बॉलिंगसाठी रोहन टू अजय. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करायचा होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान चांगला क्षेत्ररक्षण राहायला गेला आहे. या दरम्यान पाहता पाहता एक धाव पूर्ण गेलेली आहे आणि या एकने धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आपल्याला पाहायला भेटत आहे 18 धावा. बॅटिंगसाठी सागर आलाय. जणू काही खाडी प्रीमियर लीग पुन्हा एकदा रिप्लिका दाखवावं लागेल, हायलाईट दाखवावं लागेल. काय बॅटिंग केली गेली होती, अगदी आयकॉनला मागे ठेवला. सागरला संधी भेटली, त्यानंतर सागर जणू काही थांबलाच नाही आणि ज्या प्रकारे सागराचा पाणी कधी थांबत नाही तसा सागरची बॅटिंग देखील थांबली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. लेट्स पाहूया सागर शाकेंकडे आहे. ओ चांगला फटका, गॅप मोठा आहे, त्या गॅप मध्ये ठोकलाय. हा आलाय सागरच्या बॅट मधून खणखणी दर्जेदार कॉमेडी. 4 चौकार. गेली सागरनी. म्हणतात ना, जिस दिन किस्मत का सिक्का उछलेगा या ना उछले, लेकिन जिस दिन मेहनत का सिक्का उछलेगा तो जमाना भी हमारा होगा और जलवा भी हमारा ही होगा. सागर दाखवत असताना खोलात टाकला चेंडू, पुन्हा एकदा खोदून काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला भेटत आहे सनी शर्मा यांच्या वतीने. अगदी डीप लॉंग ऑफ मध्ये होते आणि डीप लॉंग ऑफला अगदी थोडासा पुढे आले, चेंडूला कलेक्ट केला आणि त्यानंतर फेकी करत असताना एक धाव या ठिकाणी सागरच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आणि लकी स्टारचा जग्गू दादा यांचं देखील स्वागत आहे. नेहमीच जग्गू मॅच पाहण्यासाठी येत असतात, त्यांचं देखील स्वागत. ओ क्रॉस बॅटनी अजयच्या वतीने खेळण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील आहे आणि लेट्स सी बंटी अगदी स्वतः एकट्याने अपील करताना पाहायला भेटलेत आणि फिंगर अप. फलंदाज बाद, संपर्क झाला बॅट सोबत बॉलचा आणि अपील या ठिकाणी बंटीच्या वतीने आणि फलंदाज अजयचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अजय आता डगआउट मध्ये असतील. हो आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. नवगडचा हेलिकॉप्टर बॉय सतीश चव्हाण. हाईप आहे या परिसरामध्ये या खेळाडूची. लेट्स सी पाहूया त्याच्या बॅटमधून स्ट्रोक अगदी कशा प्रकारे कन्वर्ट केला जाईल आणि अगदी भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवणारा आणि मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव आहे त्याकडे. मात्र आता बॅटिंगसाठी आलाय ॲज अ आयकॉनच्या भूमिकामध्ये. 2 विकेट पडल्यानंतर संधी आहे आयकॉनला आणि तो आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आयकॉन आलाय तर अगदी सचिनजी पाटील यांच्याकडून पारितोषिक देखील असणार आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक आदरणीय सचिन पाटील उर्फ चिन्या दादा यांच्या वतीने दिला जाईल. फलंदाज तयार रोहन. हाफ ट्रॅकर चेंडू होता, अगदी सफल देखील झाले. स्वतःवर विश्वास होत नाहीये, कसा मिस केला हा चेंडू. बॅटवर लागला, लेग साइड झोनचा चेंडू होता. अगदी गुडलँड स्पॉटवर देखील चेंडू पडला होता. बॅटचा फेस भरपूर लवकर क्लोज केला गेलाय सतीश चव्हाणच्या वतीने आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज रोहनचा. हा फेकला गेलाय डॉट चेंडू. दबाव असतो जेव्हा एखादा मोठा खेळाडू आपल्या समोर असते, मात्र स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आत्मविश्वास हे अगदी उंचावा लागेल. चांगला चेंडू या ठिकाणी वेगवान चेंडू, एक्सप्रेस मारा आणि डॉट केला गेलाय. सलगचा हा 2 चेंडू 2 डॉट.
रोहनची गोलंदाजी अगदी आयकॉलला थांबवलाय. मैदानाची आतमध्ये सलगचा 2 चेंडू 2 डॉट. संधी आहे या ठिकाणी. प्रेक्षकांचा उत्साह, प्रेक्षक जे खेळाडूंना अगदी कौतुक करत आहेत ते अगदी या स्पर्धेला अजून मोठा बनवत असताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवर या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी अगदी गुरुद्वाराच्या परिसरातील खेळाडूंना अगदी घडवण्यासाठी मोठा कार्य म्हणजे गुरुद्वारा प्रीमियर लीग दिला, त्याच अगदी या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक आदरणीय श्री सुमेर नायरजी बिट्टू सर बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 घेऊन बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. सागर ज्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा आलेल्या आहेत. बिट्टू सागर फुल टॉस चेंडू पॉवर जनरेट केला होता, मात्र परफेक्ट बॅटवर बॉल येत नाही आहे. थोडासा मिसफील्ड, त्याचा फायदा उचलला जाईल आणि पाहता पाहता फक्त आणि फक्त एकच धावावर थांबवला गेला आहे. सतीश चव्हाणला माहीत आहे की या मैदानामध्ये अगदी षटकार चौकार इझिली ट्रॅव्हल होऊ शकतात, मात्र तुम्हाला धाडस दाखवावं लागेल. सलगचे 2 चेंडू 2 डॉट आल्यानंतर कुठे ना कुठेतरी गेम प्लॅन चेंज करावा लागेल. आणि आदरणीय श्री सचिनदादा पाटील चिन्यादादा यांच्या वतीने सलग 3 चेंडूवर जर 3 षटकार ठोकला सतीश चव्हाणने तर तब्बल 1001 रुपयेचा कॅश प्राइज दिला जाईल. पुन्हा एकदा पिटू सर टू सतीश चव्हाण, आयकॉन वर्सेस आयकॉन. हो, या ठिकाणी अगदी पंच अशोक राऊतचा सांगत असताना या स्पर्धेतील हा पहिला व्हाईट बॉल आहे. याआधी नो बॉल देखील पहिल्या चेंडूवर पाहिला आपण, त्यानंतर अगदी एकही वाईट नव्हता, मात्र या ठिकाणी पहिली वाईट सुमेर नायर सर यांच्या नावाने नोंद केली जाईल. आमचे स्कोरर आदित्य चंगू मंगू यांच्या वतीने. अक्रॉस बॅटने पुन्हा एकदा लेट्सी पाहूया संपर्क झालाय की बॅटचा नाही. या प्रश्नाचं उत्तर अगदी भेटलाय अशोकजी राऊत सर यांच्या वतीने. हा लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल डाव, अजूनही खाता उघडला गेला नाही आहे सतीश चव्हाण यांच्या वतीने. पुन्हा एकदा सुमेर सर बॉलिंगसाठी, तर सागर आहे. मोठी कामगिरी करावं लागेल. आयकॉनचा बॅट चालत नाही आहे, स्वतःला बॅट चालवावं लागेल. आणि अगदी टप्पा पहा, उंचीचा वापर केला गेला आहे, समोरून चेंडूला राईज केलं गेलं आहे. आणि सतीश चव्हाण देखील सांगत आहे तिकडून चेंडू भेटणार नाही आहे आणि त्यावर अगदी तुम्हाला कट करावं लागेल, सिंगल डबल करावं लागेल, मॅच ऑन करावं लागेल. मात्र चांगली गोलंदाजी मागील ओव्हरमध्ये 2 सलग चेंडू डॉट आल्यानंतर अगदी सुमेर नायरने देखील तोच तंत्र वापरलाय आणि तोही देखील अगदी चांगली गोलंदाजी करत आहे. मात्र थोडासा का होईना चेंडू बाहेरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि एक अवांतर धाव ॲड होईल आणि धावसंख्या तब्बल 27. पुन्हा एकदा सुमेर सतीश. ओ, या ठिकाणी चाबूक स्ट्रोक आहे, प्रोटेक्शन अवेलेबल आहे त्या ठिकाणी डीप कव्हर क्षेत्रामध्ये आणि त्याचा फायदा अगदी घेतला जाईल. लक्ष नव्हता या ठिकाणी सागर यांच्या वतीने. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅट कन्वर्ट करू शकले नाहीये सतीश चव्हाण. अगदी बॅटसाठी कॉल देत आहेत लगेच. 12th मॅन येस अंपायरने कॉल दिलाय. अंपायरने सांगितलं हो तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. सतीश चव्हाण बॅटिंग करताना पाहायला भेटत आहेत. अजूनही धावांची सुरुवात त्यांच्या वतीने झाली नाही आहे. जर्सी क्रमांक 01 आहे आणि अगदी नंबर 1 आहे मीरा भाईंदरचा हेलिकॉप्टर बॉय. लेट्स बघा बेल्स जाऊन झाला. येस सर, बेल्स पहा. येस, अगदी जेव्हा वारा जास्त असतो तेव्हा बेल्स देखील टिकणे फार सोपा नाही आहे. या सर्व गोष्टी अंपायर पाहतील. बॉल कधी डिलिव्हर झाला आहे, केव्हा 6 लागतो आणि बेल्स डाऊन होतो, चर्चा असते याही गोष्टीची. ओ, पुन्हा एकदा प्रोटेक्शन अवेलेबल नाही आहे, मोठा गॅप आहे आणि सतीश चव्हाण ज्या फॉर्मचा सर्च करत होतो या ठिकाणी फटका खेचलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय गुरुद्वारा प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. टायगर रबी जिंदा आहे आणि हो, जर टायगरने सुरुवात केली तर तो थांबणार नाही आहे.
हेचा समीकरण देत असताना सतीश चव्हाण चौकात ठोकलाय आणि पुन्हा एकदा बिटू टू सतीश. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. आयकॉननी आपला काम पूर्णपणे चांगलंच केला होता. फुलटॉस एक खराब बॉलवर फसवला होता सतीश चव्हाणला. कॉलिंग व्यवस्थित झाली नाही आहे आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय आलम यांच्या वतीने. आलम आणि रमेश हे दोन क्षेत्ररक्षक होते. कॉलिंग व्यवस्थित झाली नाही आहे एकमेकांच्या दरम्यान. थोडासा अगदी भिडन पाहायला भेटला, तू घे मी घे, आणि या दरम्यान चेंडू धर्तीवर अगदी विकेट आउटफिल्डवर पडताना पाहायला भेटत आहेत. आणि एक धाव या बॉलवर पुन्हा एकदा सुमेर टू सागर. हाफ ट्रॅकर पुल पॉवरफुल आणि अफलातून बाय सागर ठोकलाय उतुंग षटकार. वाह वाह काय स्ट्रोक खेळलाय. हा डॉट नाहीये, त्यांनी चुकून टाकला डॉट. हा डॉट नाहीये, मोजा तुम्ही बॉल युट्यूबला जाऊन बघा. लांब राहा जरा. बोल ना आता तुम्ही त्याच गोष्टी घेऊन बसा. पुढचा आता कसा करायचो. चांगली गोलंदाजी केली आहे. टप्प्यावर गोलंदाजी मात्र विश्वास दाखवला गेला पुन्हा एकदा रोहनवर. ज्या रोहननी टप्पा योग्य लाईन चांगली टाकली आहे त्या विश्वासावर पुन्हा एकदा आमंत्रित केला गेला गोलंदाज रोहनला. ओ या ठिकाणी चेंडू उभा केला हवेत. वेगवान क्षेत्ररक्षक अगदी सनी शर्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा संधी या ठिकाणी सलग या मॅच मध्ये सतीश चव्हाणला 2 जीवनदान. अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून जो स्ट्रोक पाहिजे तो स्ट्रोक आला नाही आहे. भरपूर वेगाने गेले होते सतीश शर्मा त्या ठिकाणी कॅच घेण्यासाठी. डीप मिडविकेट ते शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र कॅच घेता आला नाही आहे आणि पुन्हा एकदा जीवनदान भेटलाय. या मॅचमध्ये सलगचा हा दुसरा जीवनदान असताना सतीश चव्हाणसाठी मात्र सर्वांचा लक्ष सतीश चव्हाणवर आहे. मात्र सागरनी लक्ष तो खेचून काढलाय स्वतःवर, कारण त्याच्या बॅटमधून काय कमालीचा स्ट्रोक आलेले आहेत. हो पुन्हा एकदा खोलात टाकलाय. जबरदस्त चेंडू या ठिकाणी. सिंगलचा प्रयत्न सतीश चव्हाण सांगत आहे हो आपण 2 पूर्ण करू शकतो आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. मात्र षटकार चौकार येत नाहीये. जणू सिंगल डबलने देखील मॅचला ऑन करत आहेत सतीश चव्हाण आणि पाहता पाहता धावसंख्या तब्बल 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन सतीश.
हाफ ट्रॅकर चेंडू समजला नाहीये. अगदी हा फेवरेट चेंडू सतीश चव्हाणचा नेहमीच असतो आणि या चेंडूला स्क्वेअर लेग मिड विकेटला क्रॉस करतात बाउंड्री लाईन. मात्र या ठिकाणी स्लोवर चेंडू होता, फिंगर रोल केला गेला होता रोहन यांच्या वतीने. आणि विविधता दाखवत असताना, मिश्रण दाखवत असताना गोलंदाजीमध्ये, आणि हा आलाय डॉट चेंडू. पुन्हा एकदा खुला टाकला होता चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. अगदी त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण होईल आणि फक्त एकच धाव या ठिकाणी. या एकने धावसंख्या तब्बल 44. पुन्हा एकदा रोहन तयार. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, पॉवर जनरेट केला होता सागरने. परफेक्ट बॅटर, बॉल आला नाहीये. अगदी या दरम्यान ऑन साईड मध्ये एक धाव पूर्ण होईल. बॅकअप चांगला आलाय त्या ठिकाणी. हेच आहे आपला प्रीमियर लीग. अगदी प्रत्येका खेळाडूला आपला 100% द्यावं लागेल. कारण एक गाव एक ग्रामीणमध्ये पाहतो की आपल्याकडे 2 किंवा 3 खेळाडू बेस्ट असतात, ते आपल्या टीमला पुढे घेऊन जातात. मात्र जेव्हा प्रीमियर लीग मॅच असते ना, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला जर संधी भेटली तर संधीचं सोनं करावं लागेल, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये जे मोठमोठे प्रीमियर लीग आहे त्यामध्ये देखील तुमची चर्चा असणार आहे. ओहो, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवला सतीश चव्हाणसाठी, त्याला झाला पाहिजे मित्रांनो. बॅटचा संपर्क झाला आणि अंपायरची आली, त्यांनी फिंगर अप केला आणि स्वतः डगावची दिशेने निघालाय फलंदाज बाद. साठी शेवटचा अंतिम षटक घेऊन धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 45. बॉलिंगसाठी आलम आलेले आहेत. लेट्स सी, पाहूया आलमची गोलंदाजी अगदी कशा प्रकारे राहील या संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीगमध्ये. आणि क्रिकेट आपल्याला नेहमी शिकवतो, ना जात ना धर्म, आम्ही फक्त क्रिकेट मांडतो. आणि क्रिकेटच्या पटलावर ओ हो हो हो, क्या बात आहे, सरप्राइझिंग. मी पहिलाच उल्लेख केला होता, पाटा विकेट आहे. वुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू राईज होईल आणि तो चित्र या ठिकाणी सागरच्या माध्यमातून पाहायला भेटतात. ते देखील सरप्राईज झाले आणि सांगितलं हो काय होता हा. आणि आलमचा टप्पा योग्य आणि बाउन्स देखील योग्य होता आणि हा आलाय डॉट बॉल. जबरदस्त विकेटचा निर्माण केला गेला सोनू पवार अँड कंपनी यांच्या वतीने. पुन्हा एकदा आलम. हाफ ट्रॅकर चेंडू होता, अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांच्या हातामधून चेंडू हा निघालाय. मोर्याजी त्या ठिकाणी होते आणि मोर्या यांच्या वतीने चुकी झाली आहे आणि चर्चा होईल मोर्याची देखील. हा आणि हा व्हिडिओ क्लिप जे आहे ना ते देखील व्हायरल होईल, याची काही शंका नाही आहे. अगदी ज्या प्रकारे एखादा डिलिव्हरी बॉय घरामध्ये येतो आपल्याला पार्सल देण्यासाठी, अगदी हा चेंडू त्यांच्या घरामध्ये आला होता. मात्र त्या जमला नाहीये त्यांना मोर्याजीना आणि हा कॅच ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा आनंद यार. ओव्हर पी चेंडू सोडणार नाहीये, आयकॉननी ठोकलाय षटकार, सिक्सर. गोलात टाकला होता त्या बॉलवर अगदी दिशा देत असताना एक जबरदस्त फटका दाखवला गेलाय मोनू यांच्या वतीने आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या 50 पूर्ण होत असताना टीम SYCC या टीमच्या वतीने मॅच बॉल आलाय. सर आमची कमिटी स्ट्रॉंग आहे, अगदी बॉल जाईल
झटपट पटापट बॉल येईल यात काही शंका नाही आहे, कारण कमिटी मेंबर्स जर ओव्हरऑल पाहिला गेला तर अतिशय जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. बिट्टू सर असतील, केटी असतील, गाला असतील, ओंकार वर्ली असतील, निकी असतील, हितेश जांभले असतील, राजेश यादव असतील. ओहो, याही ठिकाणी क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूर दूरवर आहे क्षेत्ररक्षक आणि एक धाव, दोन धाव पूर्ण होईल आणि पाहता पाहता चेंडू निघून गेलाय डीप फर्स्ट स्लिपच्या दरम्यान, अगदी थर्डमॅनच्या बाहेर हा आलाय. चौकार 4 धावा करिता. कमिटी मेंबर्स बिट्टू सर, केटी, गाला, ओंकार वर्ली, निकी, हितेश जांभले, राजेश यादव, आनंद शेलार, लालू जो या सर्वांनी अतिशय जबरदस्त मेहनत घेतली आहे आणि संपूर्ण या विभागातील खेळाडूंसाठी एक मोठा व्यासपीठ म्हणजे गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वा या ठिकाणी आपल्या सर्वांना यशस्वी पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा आलम तुमोनू. हो, याही बॉलला बीट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी झाला नाहीये, जास्त बाहेर निघालाय. अंपायर अशोक राऊत सर सांगत असताना हा आलाय व्हाईट बॉल, अमांतर धाव. अगदी आता बचावच्या स्थितीमध्ये आहेत गोलंदाज आलम आणि त्यांना माहीत आहे की ऑन साईडमध्ये चेंडू दिला तर तो थांबणार नाही मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला चेंडू या ठिकाणी खोदून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये. थोडासा खराब क्षेत्ररक्षण बंटी यांच्या वतीने आणि त्याचा फायदा उचलला जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जात आहे आणि 2 धावा पूर्ण होईल या बॉलवर आणि 2ने धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल SYCC तब्बल 59 रन स्कोर कार्डवर आहे. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधील गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा आलम तर समोर आहे, ज्यांनी 3 बॉलमध्ये 12 धावांची खेळ आतापर्यंत दाखवलाय. मिस्टर मोनू शाकेंकडे फुल टॉस बॉल आणि ठोकलाय आसमानी टोला. सांगितलंय ज्या बॉल ज्या आणि पाठवला गेलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, सिक्सर. मागील सॅटर्डे संडे आपण पाहिला याच मैदानामध्ये गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग त्याच्या पहिल्या मॅचमध्ये देखील 65 रन झाले होते आणि टार्गेट 66 होता. आणि याही मॅचमध्ये पहा आज गुरुद्वारा प्रीमियर लीग आहे 7वं पर्व आणि त्या पर्वाच्या पहिल्याच मॅचमध्ये 65 झालेले आहेत आणि 66 रन आहे विजयाकरिता.
शेट्टीजी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. तसेच या मीरा भाईंदरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब तसेच माननीय श्री नरेंद्र मेहता साहेब यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर ओम टेक्नॉलॉजीज सिक्युरिटी सिस्टम आदरणीय श्री रमेश कदम साहेब यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर रेहान इलेक्ट्रिक्स इंटेरियर वर्क्स आदरणीय रिहान शाहजी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. तसेच स्थानिक नगरसेविका वंदना विकास पाटील मॅडम तसेच उपजिल्हा प्रमुख आदरणीय विकास रामचंद्र पाटील साहेब तसेच युवा सेना महाराष्ट्र राज्य ठाणे पालघर युवा सेना विभागीय निरीक्षक आदरणीय श्री स्वराज विकास पाटील साहेब यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. समाजसेवक श्री विराज विकास पाटीलजी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आदरणीय ॲडव्होकेट हायकोर्ट श्री प्रवीण शुक्लाजी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर समाजसेवक श्री संदीप अग्रवाल साहेब यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद म्हणजे या विभागातील आणि मीरा भाईंदरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री नरेंद्र मेहता साहेब यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि विशेष सन्मान म्हणजे आज या स्पर्धेसाठी उद्घाटन म्हणून जे उपस्थित राहिले आपल्या समोर अजूनही उपस्थित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष आदरणीय श्री राजन पवार साहेब यांचा देखील धन्यवाद. आणि त्यांचे मिसेस रोशनी राजन पवार समाजसेविका यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर समाजसेवक आदरणीय श्री प्रियेश शाहजी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. समाजसेवक श्री रोहित गुप्ताजी यांचा देखील धन्यवाद. रोहित शिरमल गुप्ताजी यांचा देखील खूप खूप धन्यवाद. नगरसेवक श्री गणेश शेट्टीजी यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद म्हणजे आमचे सर्व लाडके प्रेक्षक वर्ग जे अगदी या स्पर्धेला सपोर्ट देत आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने आणि सेकंड इनिंगमध्ये डाबाला सुरुवात करूया. आणि विजयासाठी 66 रन आहे आणि चर्चा होईल अगदी या संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वा 2026 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बॅटिंगसाठी आलाय सनी शर्मा. अगदी शेखर शिंदे ब्रदर्सच्या टीमच्या वतीने खेळत असताना गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीगमध्ये चांगली बॅटिंग केली होती. तीच बॅटिंग आज पुन्हा एकदा दाखवावं लागेल या प्रेक्षकांना या मॅचमध्ये. कारण विजयासाठी 66 रन आहे आणि अंपायर अशोक राऊत सरांचा सिग्नल आला आहे. विशाल नाईक सर आहेत त्या ठिकाणी अंपायरच्या भूमिकामध्ये जे मेन साईडला आहेत म्हणजे बॅटिंग स्ट्राईक एंडकडे आहेत विशाल नाईक सर आणि जे समोर आहेत मिस्टर अशोक राऊत सर. आणि अंपायरचा सिग्नल आला आहे मॅच ऑन गेम ऑन आणि विजयासाठी 66 रन. पहिलाच बॉल फुल टॉस सोडणार नाही आहे सनी शर्माचा फॉर्म अगदी वेगाने अगदी सोनार की आणि एक सनी शर्माची ठोकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय चौकार. झाली आहे या ठिकाणी. पहिल्या इनिंग मध्ये षटकार आला होता मात्र या ठिकाणी सनी शर्माने ठोकला. ओह या ठिकाणी अक्रॉस बॅटिंग गॅप मोठा आहे. बॉल देखील ट्रॅव्हल झालाय अगदी अंपायरचा सिग्नल 1 बाउन्स. पुन्हा एकदा दन दन खणखणीत हा आलाय गुरुद्वारा प्रीमियर लीग 4 चौकार. च्या 2 चेंडूवर 2 चौकार एकही दिशेमध्ये अगदी एक फुलटॉस चेंडूवर आणि एक शॉर्ट चेंडूवर निकीच्या या गोलंदाजीमध्ये प्रहार केला गेलाय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये 17 आले होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहननी चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त धावा खर्च केले. 6 टीमला कमबॅक करून दिला एसएस क्लासेस या टीमला. मात्र या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या 2 बॉलवर अगदी 4चा पहाडा सुरू झालाय. ओहो सरळ बॅटनी रन्स येत आहेत का उलट दिशेने गेले त्या ठिकाणी. प्रयत्न रिव्हर्सचा होता. अंपायर अशोक राऊत सरांचा सिग्नल आलाय लेगबायच्या स्वरूपात. सिंगल रन. धावसंख्या तब्बल 9. भरपूर अनुभवी अंपायर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. क्रिकेटमध्ये अगदी 30 ते 25 वर्ष साई VR नवघर या टीमसाठी त्यांनी दिलेला आहे. मिस्टर अशोक राऊत सर आपल्याला पाहायला भेटत आहे. मीरा भाईंदरचा 1 नंबर गोलंदाज. निकी पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी खोदून काढलाय. व्ही शेप मध्ये बॉलला खेळलाय. ऑफसाईड रिझन मध्ये सिंगलचा प्रयत्न अंपायरचा सिग्नल आलाय. नॉट आउट. सेफ आहे त्या ठिकाणी बॅटर. 1 धाव पूर्ण होईल या ठिकाणी.
अमित यांच्या वतीने आणि धावसंख्या या 1 तब्बल डबल फिगर मध्ये रन्स आपल्याला पाहायला भेटत आहे, तब्बल 10 धावा. जे प्रेक्षक जात आहेत मैदानामध्ये थोडासा बाहेर यायचं लवकर. अंकल जी थोड़ा फटाफट आइए. पुन्हा एकदा निकी. ओहो पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. सतीश चव्हाण वेगाने जात आहेत, बॉलला गॅदर केलाय आणि डायरेक्ट हिटची संधी मात्र बचावले गेल्यात मी म्हणेल. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात सिंगल. म्हणजे काही चेंडू या ठिकाणी चांगले या ओव्हरमध्ये आलेले आहेत, काही चेंडू चुकीचे देखील या ठिकाणी फेकले गेलेत. बच्चे लोग थोड़ा फटाफट आइए बाहर. बच्चे लोग बैट लेकर आ रहे दोनों जन. एक गंभीर आणि एक सचिन वाटत आहे. थोडा लवकर यायचा बॅट घेऊन, तुम्हाला बॅटिंगसाठी जायचं या विकेट नंतर. चला स्वागत असणार आहे. हे आपले गुरुद्वारा परिसरातील भविष्य आहेत मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर, त्यांचा देखील स्वागत असणार आहे. आणि पुन्हा एकदा निकी तयार, शेवटचा अंतिम बॉल घेऊन या ओव्हरमधील. चांगला चेंडू खोलात टाकलाय. या ओव्हरमध्ये जर पाहिला हो हो या ठिकाणी अराउंड द लेग बोल करायचा प्रयत्न विशाल नाईकचा सांगत असताना अगदी पुन्हा तुम्हाला हा चेंडू फेकावा लागेल. वाईट चेंडूचा इशारा आलाय. सागर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी चांगली बॅटिंग केली. अगदी पहिल्या इनिंगचा मॅचमध्ये हायलाईट जर पाहिला गेला सागरचा चमाट अगदी फुलटॉस बॉलवर या ठिकाणी पुन्हा ठोकला गेलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सनी सिंगचा जलवा मैदानाचे आतमध्ये बिखेरताना पाहायला भेटत आहेत. एक अजून षटकार. मंचे शाखा अध्यक्ष श्री राजन पवार साहेब आपल्या स्टेजवर आम्हाला आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत. ओहो या ठिकाणी चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि सागरच्या वतीने हा आलाय डॉट बॉल. पाहिजे गरज आहे या ठिकाणी डॉट चेंडूची टीम SYCC या टीमला, कारण धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे बॅटरच्या वतीने. आणि आपल्या मुख्य स्टेजवर ओम टेक्नॉलॉजीज सिक्युरिटी सिस्टमचे आदरणीय श्री रमेश कदम साहेब, तसेच रेहान इलेक्ट्रिक्स इंटेरियर वर्कचे रिहान जी आपल्या समेत उपस्थित आहेत. चांगला फटका खेचला गेला या ठिकाणी डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये. बॉल थांबणार नाही आहे. जिकडे गॅप आहे ना अगदी रिकामी जागा भरा, आणि त्या रिकामी जागा भरलेत पूर्णपणे सनी शर्माने आणि ठोकलाय एक अजून या मॅच मधील चौकार. 4 धावा डीजे. सनी शर्मा चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. ओव्हरऑल 3 चौकार ठोकलाय आणि 1 षटकार देखील आहे. 7 चेंडू मध्ये 18 धावा आणि 8व्या बॉलवर क्लीन बोल्ड होईल या ठिकाणी, आणि फर्निचर डामाडोल केलाय सागरने आणि फलंदाज सनी शर्माचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. शेख हॅलो. तर चांगली सुरुवात दिली आहे मी म्हणेल सनी शर्माने, मात्र या सुरुवातला फिनिश करावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 22 धावा. डीप स्क्वेअर लेग मध्ये हर्षला पाहतोय आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना.
जर्सी क्रमांक 18 हर्षला आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात बॉल या मैदानामध्ये येत असतो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी थोडासा वाईडिश केला जात आहे. म्हणजे लेट्स सी पाहूया पॉवर प्लेचा बंधन या ठिकाणी ओव्हरऑल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सागर पुन्हा एकदा तयार. ओहो ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारे चेंडू पडला मी म्हणेल भाईंदरमध्ये आणि बॅट फिरवली गेली आहे बोरिवली परिसरामध्ये, कारण भरपूर लवकर बॅटचा फेस क्लोज केला गेला आहे. ज्या प्रकारे चेंडू आला त्या ठिकाणी बॅटचा फेस गेला नाही आहे आणि या ठिकाणी आला या ठिकाणी डॉट बॉल म्हणजे एक कमबॅक हळूहळू का होईना करताना पाहायला भेटत आहे. गोलंदाज सागर पहिला चेंडूवर प्रहार केला होता, त्यांच्या षटकात ठोकला होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. म्हणजे आता शेवटचा अंतिम बॉल या पॉवर प्लेमधील सामोर करतील बंटी. खाली राहिला चेंडू जास्त लांब पडला होता, मात्र खाली राहिला संबंधित चेंडू या ठिकाणी आणि हा आलाय डॉट बॉल. दबाव आहे या ठिकाणी. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. SS क्लासेस हा संघ 66 धावांचा पाठलाग करत आहे आणि त्या पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. जाऊया छोटासा ब्रेक घेऊया आणि ऐकूया DJ. हॅलो चेक. तर पॉवर प्लेचा बंधन या ठिकाणी संपलेला आहे. आमचे सर्व कमिटी मेंबर्स स्पेशल धन्यवाद गाला यांचा. बिट्टू सरांनी सांगितलं की गाला इकडे पाणी घेऊन जा, तर गाला पोचणार नाही या शंका नाही आहे, कारण ते स्टुडंट आहेत जे आपल्या गुरुवार्याचा नेहमीच आदर करतात, सन्मान करतात. हे शिकवले आपल्याला क्रिकेटनी की आपल्या मोठ्या खेळाडूंचा रिस्पेक्ट करा, सन्मान करा, जेणेकरून तुमचं देखील नाव जे आहे ना फक्त बॅट आणि बॉलवर चालणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या डोकं आहे ना ते अगदी शांत ठेवावं लागेल, म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवून गाला आतमध्ये जायचं आहे. गाला अंपायरकडे जायचं आहे, अंपायरकडे लगेच जा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा बंधन समाप्त झालाय, म्हणजे धावसंख्या 22 आहे SS क्लासेसच्या वतीने. ज्या प्रकारे पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या जर पहिल्या इनिंगचा उल्लेख केला गेला तर चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा होते, मात्र या ठिकाणी 22 धावा, 1 धावा कमी आहे मी म्हणेल ओव्हरऑल संघ. लेट्स पाहूया येणाऱ्या या 18 बॉलमध्ये कशा प्रकारे या मॅचचा आनंद प्रेक्षक घेतील आणि SS क्लासेसची बॅटिंग सुरुवात होईल का. लेट्स पाहूया. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, जास्त बाउन्स आहे, क्षेत्ररक्षण अप्रतिम, जबरदस्त क्षेत्ररक्षण राहायला गेलाय सोनू यांच्या वतीने. त्याला झाला पाहिजे मित्रांनो सोनू करिता. काय फिल्डिंग आहे पहा, आपल्या टीम करिता 3 धावा सेव्ह केल्या. गुड फिल्डिंग बाय सोनू पवार. ज्या प्रकारे कबड्डीमध्ये ना आपण हात मारतो थाईजवर आणि विकेट घेतो, त्या प्रकारे या ठिकाणी बॉलला अगदी मारला गेलाय सोनू यांच्या वतीने. वेल फिल्डिंग बाय सोनू. कबड्डीपट्टू आहेत सोनू पवार. अगदी आज मीरा भाईंदरचं नाव खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत कबड्डीच्या वतीने. आणि या दरम्यान पुलचा फटका होता, प्रॉपर बॅटवर येत नाही आहे बॉलिंगसाठी. मोनू चोरसिया टीमचा आयकॉन खेळाडू आहे, नो डाऊट ॲट ऑल. 2 ओव्हरसाठी त्याचा वापर केला जाईल का लेट्स पाहूया, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये सोनू पवारचा चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला आहे. ज्या ठिकाणी 4 धावा होते तिकडे फक्त आणि फक्त 1च धाव, आणि आता गेअरअप करावं लागेल. बॅटिंगमध्ये स्टान्स बदलावं लागेल या ठिकाणी. मोठा स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक सतीश चव्हाण डाऊन द बॉल आलाय
यस नोचा कॉल आहे. व्यवस्थित बॉल जज होत नाहीये. सूर्याची किरणे अगदी वरतीच आहे आणि त्यामध्ये हा निर्णय चुकला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी विकेट कीपर मिस्टर सतीश चव्हाण स्वतः सांगितलं पहिला थांबा मी घेतो. नंतर अगदी जेव्हा वरती पाहिला सूर्याची किरणे जेव्हा डोळ्यावर पडतात तेव्हा कॅच घेणं सोपं नाही आहे मित्रांनो. आणि अगदी जीवनदान भेटला बॅटरला. एक धाव या बॉलवर आणि स्ट्राईक एंडकडे आता सध्या बंटी आहे. हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि गॅप त्या ठिकाणी आहे आणि थेट बॉलला गॅप मध्ये ठोकलाय. बंटीच्या बॅट मधून अगदी फॅट फ्युरियस आणि पॅरलर हा आलाय. गुरुद्वारा प्रीमियर लीग सिक्सर 6 धावा. ओहो या ठिकाणी दांडी दांडी गोल फलंदाज बंटीचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त पलटवार या ठिकाणी. मागील बॉलवर षटकार आला त्यानंतर अगदी कमबॅक करून देणारा हा विकेट देखील आलाय. गुड बॉलिंग बाय मोनू. आतमध्ये या स्पर्धेचा शिल्पकार या स्पर्धेचा संस्थापक मी म्हणेल मिस्टर बिट्टू सर त्यांचं देखील स्वागत असणार आहे. आणि भरपूर मोठ्या प्रमाणात धावपलक करताना पाहायला भेटणार आहेत राहुल शर्माजी. भाषा चषकाचा ऑर्गनायझर अगदी सोमवारपासून भाषा मैदान नवघर गावामध्ये नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे पूर्ण 1 वीकपर्यंत. मंडे टू संडे बलाढ्य ग्रामीण क्रिकेट काय असतो ना ते अगदी आपल्याला भाषा मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 31 धावा आहे 31. अगदी 31 ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर मोनूचा ओव्हरमधील 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा अंतिम बॉल घेऊन आणि आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे दोन्ही टीमचे बेस्ट खेळाडू आहेत एकमेकांच्या विरोधात. धावसंख्या 31 आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 35 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 13 चेंडू 35 धावा बॅटिंगसाठी सुमेर नायर सर. मॅचना कलाटणी केव्हाही कधीही देऊ शकतात. फुल टॉस चेंडू मात्र डबल माइंड झाले आणि चांगला झेल त्या ठिकाणी हर्ष यांच्या वतीने टिपला गेलाय आणि बिट्टू सरांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. गुड कॅच बाय हर्ष. आलाय मैदानाच्या आतमध्ये. डबल माइंड झाले. फिंगर रोल केला गेला होता. अगदी कुठे मारू कुठल्या दिशेने मारू यामध्ये अगदी मी मला फसलेले आहेत बिट्टू सर आणि शून्यावर बाद झालेले आहेत. सुरुवात न करता धावांची आणि बाद झालेले आहेत. तर आयुष्मान नवी बॅटर मैदानाचे आतमध्ये दाखल झाला. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट. मोनू यांच्या वतीने चांगली गोलंदाजी. एक षटकार या ओव्हरमध्ये जरूर आला. मात्र त्यानंतर दांडी गुल केली बंटी यांची. त्यानंतर बिट्टूला देखील डगावच्या दिशेने पाठवला गेला. म्हणजे ओव्हरऑल 3 गडी बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे 31 धावा. अजूनही 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. काही इम्पॉसिबल नाही आहे. म्हणतात ना मान लो तो हार आहे और ठान लो तो जीत आहे. तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. बॉलिंगसाठी ओंकार आलाय वर्ली. पहिला चेंडू या वर्लीचा थोडासा बाहेर आहे. अंपांचा दाखवत असताना व्हाईट बॉल. हे गेम चेंजिंग ओव्हर असणार आहे एस एस क्लासेस टीम्स करिता. कारण 35 बनवायचे आहेत. पहिले धाव अवांतर आली आहे
मॅच ऑन आहे. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये, म्हणजे या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे. हो ॲक्रॉस बॅटने भरपूर लवकर खेळलं आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. विशाल नाईकचं सांगत असताना हा वाईट चेंडू आणि सलगचा 2 चेंडू 2 वाईड आणि धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 33 धावा, म्हणजे अर्धा पल्ला कंप्लीट झाला आहे रनचा आणि अजूनही अर्धा रन अजूनही करायचा आहे. 33 अजूनही बनवायचे आहेत. ओव्हरऑल 12 बॉल 33 धावा. ओहो या ठिकाणी स्टँड आणि डिस्पॅच झाला आहे का लेटसी पाहूया. खेळाडूने जायचा नाहीये, खेळाडूने जायचा नाहीये. ॲसेस क्लासेस लास्ट कॉल असणार आहे आणि यस पंचांचा निशाणा आलाय. हा सिक्सर आहे. सिक्सर म्हणजे षटकार आलाय. मॅच ऑन झाली आहे. कहते हैं ना दोस्तों, ज़िंदगी में हमेशा डाउन टू अर्थ रहिए, क्योंकि झाड़ पे जो हरा पत्ता है अगर अपना रंग बदल दे तो सूख कर नीचे गिर जाता है. इसीलिए अपने आप में विश्वास रखिए की हम कर सकते हैं, क्योंकि कुछ भी नामुमकिन नहीं है. चांगला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. पुन्हा एकदा खोदून काढलाय. एकचा प्रयत्न असणार आहे आणि एकच धाव या बॉलवर भेटणार आहे आणि या एकने धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला भेटत आहे 40 धावा. 40 बने अभी तक. कहीं ना कहीं मैच को ऑन करने के लिए भी एक बेहतरीन स्टार्ट की आवश्यकता थी. वो शुरुआत यहाँ पर आई है ओंकार के माध्यम से. छोटा बाबू बाहर आइए फटाफट. पुन्हा एकदा ओंकार. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे, थांबणार नाहीये चेंडू आणि वन बाउन्स धनधनीत हा आलाय. गुरुद्वारा प्रीमियर लीग 4-4 चौकार. भाग्यशाली वो नहीं होते जिन्हें सब कुछ अच्छा मिलता है, बल्कि वो होते हैं जिन्होंने मिले हुए मौके को अच्छा बनाते हैं. और आयुष्यमान ने इस मौके को बहुत ही अच्छा बनाया है. चांगली बॅटिंग केली गेली आहे मी म्हणेल आयुष्यमान यांच्या वतीने. आणि पुन्हा एकदा वर्ली बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी आहे तर आयुष्यमान बॅटिंगसाठी आहे. ओ समोर ठोकला या ठिकाणी अजय कानाडे आहे. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडू डीप लॉंग ऑनच्या बाहेर आलाय. खणखणी दर्जेदार क्वालिटी 4 चौकार. ये कहते हैं ना, जय हो भोले की, जय हो भोले की, क्या मजा जीने में जब तक आग ना लगे सीने में. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 48. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चेंडू आहे ओव्हरऑल 8 बॉल आणि रन्स करायचे आहेत टोटल 18. पुन्हा एकदा वरली दबाव आहे. 8 बॉल 18चा समीकरण आहे. 12-35चा सामना होता आणि 8-18 आलाय. ओ चांगला फटका आहे. जबरदस्त क्लासिकल आयुष्यच्या बॅट मधून ठोकला गेलाय. दणदणीत खणखणीत डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा. वेल बॅटिंग. जो लढ सका वही यहाँ महान है. आणि खऱ्या अर्थाने बॅटिंगसाठी आयुष्यमान गेला आणि आयुष्यमानने काय बॅटिंग केली गेली आहे पहा. अवघ्या जे मॅच फसली होती 12-35 मध्ये एकच आपल्याला रूल्स फॉलो करायचा, म्हणजे दे धनाधन 4 रन षटकार कन्वर्ट करायचा आहे. आणि त्यामध्ये आयुष्यमान अगदी आयुष्यमान भरारी घेत असताना चांगली बॅटिंग केली गेली या मॅचमध्ये आणि मॅच आणले 7-14 या मॅचमध्ये. हो हा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. शेवटच्या अंतिम टप्प्यावर जणू काही SYCCचा देखील पलटवार पाहायला भेटलाय आणि या ओव्हरमध्ये 21 धावा आलेल्या आहेत ओव्हरऑल.
आयुष्मान यांच्या वतीने आणि सांगितलं आहे कि मुझे समझ पाना इतना आसान नहीं है, गहरा समंदर हूँ, खुला आसमान नहीं है. काय बॅटिंग केली गेली आहे मी म्हणेल आयुष्मान यांच्या वतीने. सुरुवात थोडीशी मी म्हणेल खराब झाली, जिकडे बंटी लवकर आऊट झाले, बिट्टू सर लवकर आऊट झाले. त्यानंतर आवश्यकता होती कुठल्या बॅटरला या ठिकाणी चमकण्याची आणि तो कारनामा केला आयुष्मान यांनी. अगदी ड्रॉप सीनचा हिरो आतापर्यंत राहिला या मॅचचा आयुष्मान. काय बॅटिंग केली आहे. अजूनही मॅच पहा सोडली नाही आहे. 12 बॉल 35 चेस करत असताना अवघ्या 6 बॉलमध्ये 21 आलेले आहेत आणि अजून 6 बॉल आणि रन्स करायचे आहेत टोटल 14. म्हणतात ना उन्हें मंजिल नहीं मिलती जो किस्मत के सहारे हैं, वो जिंदगी मौत है जो हिम्मत के हारे हैं. हिम्मत दाखवावं लागेल मैदानाची आतमध्ये आणि हिम्मतीने लढावं लागेल. फिंगर रोल केलाय, चाबूक शॉट स्ट्रोक जरूर आहे. चेंडू अगदी जास्त उंच आहे आणि लांबी कमी पडली आहे. अजय आला डाऊन द बॉल, पकडलाय झेल. या मॅच मधील संपलाय खेळ आणि फलंदाज अमित बॅक टू डग आउट. आहे या मॅच मध्ये अजूनही नवी फलंदाज मिस्टर हितेश जांभळे. एक तगडा फलंदाज, चांगली बॅटिंग केली अमितनी. एक षटका जरूर ठोकला, मात्र थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक झाला. उंची जास्त आणि लांबी कमी पडली. खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये अमित यांचा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश जांभळे. पाच चेंडू आणि धावा पाहिजेत या मॅच मध्ये तब्बल 14. जो खोया वो गम नहीं, जो पाया वो किसी से कम नहीं, जो नहीं है वो ख्वाब है, लेकिन जो है वो लाजवाब है. ओहो, या ठिकाणी जांभळेसाठी चेंडू. लेट्स सी, पाहूया. यस नोचा कॉल आहे, मात्र नाही, बॅटर आतमध्ये आहेत. यस अशोक राऊत सर सांगत आहे त्या ठिकाणी बॅटर आतमध्येच आहे. फिंगर नॉन स्ट्राईक एनकडे होईल, म्हणजे फलंदाज बाद असतील. विशाल नाईक सर त्या ठिकाणी आहे, सांगत आहेत. यस बॅटर पॉपिंग क्रीजच्या आतमध्येच आहे आणि स्ट्राईक चेंज होईल या ठिकाणी. आणि आयुष्यमानकडे लक्ष पुन्हा एकदा लागलाय प्रेक्षकांचा. बॅटिंगसाठी आर के म्हणजे मोर्या झाले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल आहे टोटल 3 आणि रन्स करायचे 14 आणि बॅटिंगसाठी स्ट्राईक एनकडे असणार आहे आयुष्यमान, ज्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय, षटकार देखील आलाय. आणि मॅच येईल का एस एस क्लासेससाठी, हा मोठा प्रश्न आहे. म्हणतात ना जिंदगी एक खेल है, ये आप पर निर्भर करता है कि आपको खिलौना बनना है या फिर खिलाड़ी बनना है. चेंडू आहे 4, रन्स करायचे आहे टोटल 14 या मॅच मध्ये. लेट्स सी, पाहूया. सेकंड कडे आयुष्यमान 4 मध्ये 14. मोनू वर्सेस आयुष्यमान. आयकॉन एका बाजूला आहे, तर बॅटिंग करण्यासाठी आयुष्यमान ज्याच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत. और डान्सिंग डाऊन द विकेट, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतात. 1 रन पूर्ण होईल आणि चांगल्या क्षेत्ररक्षक चांगली फेकी आणि या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव, म्हणजे चेंडू आहे आता टोटल 3 आणि रन्स पाहिजे या ठिकाणी 13. आणि प्रेक्षकांनी सांगितलं मोर्या जी, ये मौका है आपको हीरो बनने का, अगर आउट होते तो 0 बन जाओगे. लेकिन लेट्स सी, पाहूया. चेंडू आहे 3, रन्स करायचे 13. एक सिंगल काढून आयुष्यमानला स्ट्राईक दिली जाईल की मोठा स्ट्रोक खेचला जाईल, पाहूया. मोनू टू मोर्या. ओहो, वेगवान चेंडू आणि या दरम्यान हा देखील चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी, आयकॉन आहे समोर आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, म्हणजे अजूनही 2 चेंडू आणि धावा पाहिजेत 12. 2 चेंडू 12 धावा. यस 13 आहे. यस 13 रन्स आहेत. 2 बॉल 13 रन्स. स्लोवर चेंडू मोर्यासाठी, फिंगर रोल केल्या आणि हाई देखील आला डॉट बॉल. जणू काही चौथ्या ओव्हरमध्ये आयुष्यमानला स्ट्राईक भेटली आणि आयुष्यमानने षटकार चौकार ठोकला आणि त्यानंतर ओव्हरऑल 9 सेकंडकडेच राहिला आयुष्यमान आणि
नॉन स्ट्रायकिंगकडे देखील थोडासा दबाव बनवला गेलाय. ओहो, यावेळी दांडी गुल केली गेली आहे. मोरजचा खेळ संपलाय शेवटच्या अंतिम बॉलवर आणि पहिल्याच मॅच मध्ये गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7व्याचा पहिल्या मॅचचा विजयीचा मानकरी टीम SYCC. अभिनंदन टीम SYCC. धन्यवाद राजन पवार साहेब, आदरणीय रमेश कदम साहेब, त्यानंतर रियानजी शाह यांचे देखील धन्यवाद.